करूयाची कथा नामाचा गजर आम्हा संसार काय करी मनवू हरीचे दास लेवूती भूषणे कापे तया भेने कडी काळ आस भयला जाड नये चिंता आस भयला जाड नये चिंता ऐसी तया सत्ता समर्थाची मनवू हरीचे दास लेवूती भूषणे कापे तया भेने कडी काळ तुका मने करू ऐसियाचा संग जेने नोहे भंग चिंतनाचा मनोहरीचे दास लेवुती भूषणे कापे तया भेने कडी काळ विठ्ठल 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 समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगदनीत पानिं मंडन मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रये समागत्य तिष्ठ तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू नमन पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन हरे दुसरे चरण संताजी दुसरे चरण संताजी संताजी त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन हरी दुसरे चरण दुसरे चरण संताजी पांडुरंग करू प्रथम नमन हरी दुसरे चरण दुसरे चरण संताजी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका शुक्लां ब्रह्म विचार सार परमा आद्यां जगत व्यापिनी
विना पुस्तकधारिणीं अभयदां जाड्यान्धकार पहा हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदा जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुर्ति प्रदेशं विदिन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती बुदारा सोपान देवा उदारा सोपान देवा निवृत्ती बुदारा सोपान देवा उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी 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 नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अचित्रय जननी देवाची नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अचित्रय जननी देवाची नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती बुदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॐ नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जे जे स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु
सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्तीदासू अवधारी जोजी मने निवृत्ती दासू अवधारी जोजी विठ्ठल 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 करूयाची कथा नामाचा गजर करूयाची कथा नामाचा गजर आम्हा संसार काय करी म्हणवू हरीचे दास लेवती भूषणे कापे तया भेने कळी काळ प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग येची यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्याकरता नवे नवे आपला दे अखंड जिजविणारे वयाच्या 16व्या वर्षी नवी स्वराज्याची शपथ घेणारे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्य गुरु देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत संत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग आजच्या या सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठल 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 या अभंगातून श्री जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला या मृत्यू लोकाच्या दुःखातून सुटण्यासाठी या संसाराच्या दुःखातून सुटण्यासाठी आपल्याला 2 उपाय सांगतात ऐका एक त्या भगवान परमात्म्याची आपण कथा करा त्या भगवान परमात्म्याचं आपण नामस्मरण करा एकदा का आपण त्याची कथा आणि नामस्मरण केलं की आता आम्हा संसार काय करी असणारा हा संसार आपल्याला काहीच करणार नाही कारण आमच्याकडे 2 साधनं आहेत एक त्या भगवान परमात्म्याची कथा आणि त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण पण त्या साधकाला जगद्गुरु तुकोबाराय बोलले त्याची कथा करत असताना भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत असताना अजून एक काम कर म्हटले काय स्वतःला भगवान परमात्म्याचं दास म्हणून घे आणि त्याचे जे भूषणे आहेत ते आपल्या अंगावर परिधान कर तू जर त्याचं दास म्हणून घेतलं आणि त्याचे भूषणे जर आपल्या अंगावर परिधान केले की कापे तया बेने कळी काळ कारण कळी काळ असा थरथर कापतो महाराज कारण काळ हा संतांच्या ताब्यामध्ये असतो म्हणून कळी काळ थरथर कापतो मनवू हरीचे दास लेवती भूषणे कापे तया भेने कळी काळ तो साधक जगद्गुरु तुकोबारायांना म्हटला ठीक आहे म्हटले जगद्गुरु तुकोबाराय आम्ही त्याची कथा करू त्याचं नामस्मरण करू स्वतःला भगवान परमात्म्याचं दास म्हणून घेऊ त्याचे भूषणे अंगावर परिधान करू पण याचा फायदा काय म्हटले कारण मृत्यू लोकातला प्रत्येक जीव हा स्वार्थी आहे की नाही प्रत्येक जण मतलब बघतो आपला स्वार्थ बघतो स्वार्थाशिवाय कुणी कुणाच्या कामाला येतं का बाबा कुणीच कुणाच्या कामाला येत नाही प्रत्येक जण आपला स्वार्थ बघतो एक कवी सुंदर वर्णन करतात ऐका देख लिया संसार हमने देख लिया सब मतलब के यार हमने देख लिया संसार हमने देख लिया सब मतलब के यार हमने देख लिया प्रत्येक जण या ठिकाणी स्वार्थी आहेत मतलबी आहेत तो साधक जगद्गुरु तुकोबारायांना म्हटला तुकोबाराय आम्ही त्याची कथा करू नामस्मरण करू स्वतःला भगवान परमात्म्याचं दास म्हणून घेऊ त्याचे भूषणे अंगावर परिधान करू पण याचा फायदा काय म्हटले जगद्गुरु तुकोबाराय सांगतात अरे आपल्या जीवनाला ते 4 रोग लागलेले मुख्य 4 रोग त्या 4ही रोगाचा या ठिकाणी नाश झाल्याशिवाय राहणार नाही कोणकोणते 4 रोग हो पहिला रोग लागलेला आपल्याला आशा नावाचा आस दुसरा रोग भय तिसरा लाज आणि चौथा चिंता हे 4ही रोगाचा या ठिकाणी आल्यानंतर नाश झाल्याशिवाय राहणार नाही तुकोबाराय सांगतात आस भय लाज अडनये चिंता ऐसी तया सत्ता समर्थाची कारण तो भगवान परमात्मा सामर्थ्यवान आहे त्यामुळे आपल्या जीवनातील हे 4 रोग त्याला घालवणं काही कठीण होणार नाही पण सरते शेवटी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात गड्या हो एक काम करा
तुम्ही आलातच ना परमार्थामध्ये, आलातच ना या धर्म मंडपामध्ये, आलातच ना या कीर्तनामध्ये, तर मरेपर्यंत एक काम करू नका म्हटले. काय? वाईट माणसाची संगत करू नका. वाईट माणसाच्या संगतीला आपण गेलो तर पदोपदी आपल्याला दुःख भोगावं लागणार महाराज, पदोपदी. आणि चांगल्या माणसाच्या संगतीत आपण जर गेलो की नेहमी आपल्याला भगवंताचं नामस्मरण, हरिकीर्तन, संतांचा संग घडल्याशिवाय राहणार नाही. हे चांगल्या माणसाच्या संगतीत राहिल्याचा फायदा आहे. आणि वाईट माणसाच्या संगतीत गेला की पदोपदी दुःख भोगावं लागेल आपल्याला, पदोपदी. सांगू का तुम्हाला? एक दृष्टांत देतो ऐका. काय झालं, एक कुंभार दादा होता आणि त्याच्याकडे एकुलते एक गाढव होतं महाराज. म्हणजे एकुलते एक गाढवच असतं असं मला म्हणायचं नाही, पण त्याच्याकडे होतं एकुलते एक गाढव. पण त्याच्या गाढवाला सर्दी झाली. त्याला वाटलं सर्दीला महाराज काहीच औषध नसतं बरं का सचिन महाराज. सर्दी ही आपोआप होती आणि आपोआप बरी झाल्याशिवाय, गोळी जर घेतली तर सर्दी आणखीन घट्ट झाल्याशिवाय राहत नाही. मग त्या कुंभार दादाला वाटलं आपण जर या गाढवाला जर दवाखान्यामध्ये नेलं तर सर्दी काही बरी होणार नाही. पण 8 दिवस त्यांनी सर्दीची वेट केली. त्याला वाटलं आपोआप बरी झाली तर ठीक आहे, रक्कम कशाला पैसे घालायचे. 8 दिवस झाले, सर्दी बरी झाली नाही. त्याला वाटलं 9व्या दिवशी त्याने विचार केला आता आपल्याला डॉक्टरांकडे गेल्याशिवाय काही पर्याय. म्हणून त्यानं आपलं गाढव सोडलं आणि डॉक्टर साहेबांकडे घेऊन गेला. डॉक्टर साहेबाला म्हटलं, डॉक्टर साहेब माझ्या एकुलते एक गाढवाला फार सर्दी झाली म्हटले, त्याच्या सर्दीचा काहीतरी इलाज करा. डॉक्टर साहेब, पण डॉक्टर होता महाराज माणसाचा, पण त्याने गाढवाला सुद्धा सोडलं नाही. म्हणजे जे गाढवाला सुद्धा सोडत नसतात त्यांना काय म्हणतात? गाढवाला सुद्धा सोडलं नाही महाराज. तो कुंभार दादा म्हटले, डॉक्टर साहेब आमच्या गाढवाच्या सर्दीचा इलाज करा. त्या डॉक्टर साहेब म्हटले, ठीक आहे म्हटले, तुझ्या गाढवाच्या सर्दीचा इलाज करतो, पण त्यासाठी तुला 5,000 रुपये खर्च येईल म्हटले. 5,000 रुपये मला आता ऍडव्हान्स द्यायचे. तुझं गाढव आता घेऊन जायचं आणि उद्या सकाळी 9 वाजता गाढव या ठिकाणी घेऊन ये. तुझं 9 वाजेपर्यंत मी औषध तयार करून ठेवतो. कुंभार दादाला गरज असल्या कारणाने, कारण त्याच्या रोजीरोटीचा प्रश्न होता महाराज. 8 दिवस झाले त्याच्या रोजीरोटीचा प्रश्न होता, उदरनिर्वाह त्या गाढवावर होता. गाढवाला सर्दी झाली. त्याला वाटलं आपल्याला गरज असल्या कारणाने तो गाढव घेऊन गेला. 5,000 रुपये डॉक्टरांना दिले आणि 5,000 रुपये डॉक्टरांनी घेतले. पण डॉक्टर चिंतेमध्ये पडला महाराज. कारण का? सर्दीचं का औषध असणार गाढवाचं महाराज? काहीच औषध नाही ना. औषध नाही द्यावा तर 5,000 रुपये गेले. त्या डॉक्टराचे जेवण बंद झालं, जेवण. कारण 5,000 रुपये घेतले, औषध तर काय बनवा महाराज. झोप येईना, जेवण जाईना. रात्री कसा तसा झोपला. 12 वाजता असा टंकन उठून उभा राहिला. म्हटला सर्दीचं औषध सापडलं. काय करायचं म्हटलं, लाल मिरच्या माहिती तुम्हाला, लाल मिरच्या उन्हात वाळलेल्या, त्या लाल मिरच्याचा भुकटा करायचा, बिगर लसणाचा आणि बिगर तेलाचा बरं का. त्याची भुकटी बनवायची म्हटले असा. आणि गाढव समोरून आलं की त्याच्या नाकावर फेकायचं. गाढव खसकणार, नाक मोकळं होणार. 5,000 रुपये पकले म्हटला. सोपी म्हणजे नो खर्ची की आयडिया ना महाराज. काहीच करत नाही, फक्त 2-4 लाल मिरच्या घ्यायच्या आणि गाढवाच्या नाकावर फेकायच्या. रात्री 12 वाजता झोपला. सकाळी 9 वाजले. कुंभार दादा आपलं गाढव घेऊन हजर झाला. कुंभार दादा गाढव घेऊन हजर झाला आणि डॉक्टर साहेबाला म्हटलं, डॉक्टर साहेब माझ्या गाढवाचं औषध आलं का? म्हटलं हो, या ठिकाणी गाढव बांधा. गाढव बांधलं. पण डॉक्टरांनी परत सकाळी विचार केला, तर आपण डायरेक्ट अशी गाढवाच्या नाकावर भुकटी फेकली तर समोरचं कोण आहे महाराज? गाढव आहे ना. नाकावर जाईन, तोंडात उडल, कुठं उडल, लाता मारल्याशिवाय. म्हणून त्याने एक युक्ती केली. 1 फूटभर नळी घेऊ म्हटला. त्या फूटभर नळीमध्ये मिरची भरू, तिकडून गाढवाच्या नाकामध्ये इंचभर घालू आणि इकडून फुकू. सोपी आयडिया म्हटले. गाढव त्या ठिकाणी बांधलं. 1 नळी घेतली, नळीमध्ये मिरची भरली आणि इकडून इंचभर गाढवाच्या नाकात त्यांनी घातली आणि इकडून फुकण्यासाठी तोंड लावलं. इकडून महाराज डॉक्टर साहेब फुकणार, तितक्यात तिकडून गाढवानं केलं. काय झालं असं महाराज? त्या गाढवाची सर्दी बरी झाली का मला माहित नाही, पण डॉक्टर 6 महिने आयुष्यामध्ये होता. किती? सगळी भुकटी डॉक्टराच्या पोटात गेली ना महाराज. कशामुळे हो? संगत कुणाची केली? डॉक्टर माणसाचा होता, पण संगत कुणाची केली? गाढवाची. म्हणून काय बघावं लागलं,
6 महिने आयुष्यामध्ये राहावं लागलं महाराज. अजून एक दृष्टांत सांगतो ऐका. एकदा गाढवाचे आणि वाघाचे भांडण झाले. गाढव म्हणायचा गवत पिवळं आहे आणि वाघ म्हणायचा गवत हिरवं आहे. गाढव म्हणायचा गवत पिवळं आहे, वाघ म्हणायचा गवत हिरवं आहे. यांचे भांडण जंगलाच्या राजाकडे गेले. जंगलाचा राजा कोण पोराव? शिव. शिवदादाकडे यांचे भांडणं गेले. शिवदादानं काहीच विचार केला नाही, डायरेक्ट वाघाला जेलमध्ये घालून दिलं. वाघ जेलमध्ये गेला आणि शिवदादाला मायाला लागला. शिवदादा, अरे जनाची नाही तर मनाची तर ठेवायची ना म्हटले. अख्ख्या जगाला माहिती म्हटले गवत हिरवं आहे आणि मी गवत हिरवं म्हणत होतो तरी मला जेलमध्ये टाकलं. शिवदादा म्हटले, अरे वाघा, तुला तेच सांगतोय म्हटले, अख्ख्या जगाला माहिती म्हटले गवत हिरवं आहे तरी तू त्या गाढव सोबत डोकं लावीत बसला, म्हणून तुला जेलमध्ये टाकलं. म्हणजे मला सांगायचं काय, वाईट माणसाच्या आपण संगतीमध्ये गेलो तर पदोपदी आपल्याला दुःख भोगल्याशिवाय, पण चांगल्या माणसाच्या संगतीत या महाराज. अशा माणसाच्या संगतीमध्ये आपण या की संगती उपयोगाची नाही खळाची संगती उपयोगाची नाही, आपणा त्याचे संगे, आपणा त्याचे संगे. खळाची संगती उपयोगाची नाही, अपना पाय त्याचे संगे, अपना पाय त्याचे संगे. वा, आमच्या मामाने सुंदर प्रमाण दिलं. कळाची संगती उपयोगाची नाही, एवढंच चरण आपल्याला या ठिकाणी पुरेसे होईल. अशा माणसाच्या आपण संगतीमध्ये राहा महाराज की जेणे हे भंग चिंतनाचा, जेणेकरून आपल्या कीर्तनामध्ये चिंतनामध्ये बाधा निर्माण होणार नाही. अशा माणसाच्या आपण संगतीत राहिलं पाहिजे. का हो तुकोबराय, अशा माणसाच्या आपण संगतीमध्ये राहिलं तर काय होईल, तर महाराज सांगतात, करू याची कथा नामाचा गजर, आम्हा संसार काय करी विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगावर विस्तृत चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. तो म्हणजे असा, सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपला श्री संत बहिणाबाई संगीत विद्यालयाचा 21वा वर्धापन दिनामध्ये आपण पदार्पण करत आहोत. आणि या 21व्या वर्धापन दिनानिमित्त पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा महत् भाग्याने माझ्या वाट्याला आली. परमपूज्य सर्व गुरुबंधू मित्रमंडळी यांच्या सहकार्याने, परमपूज्य गुरुवर्य बाबांच्या सहकार्याने या ठिकाणी मी आज 2 शब्द तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. माझी काही पात्रता नाही, लायकी नाही, तरी महाराजांचा आशीर्वाद आहेत, आपल्या बाबांचा आशीर्वाद आहेत, म्हणून 2 शब्द मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. कारण ज्या ठिकाणी शिकलो त्या ठिकाणी बोलणं फार अवघड राहतं महाराज. कारण का, इतर ठिकाणी कीर्तन केलं तर कीर्तनात काही दडपून देत येतं महाराज, काही. पण महाराज मंडळी जर कीर्तनाला जर असले तर काही दडपून देता येत नाही, महाराजावर दडपण येत असतं. म्हणून इडं काही दडपून चालत नाही, आपल्यावर दडपण येतं. तरी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न करतो. कीर्तनाला उपस्थित असणारे सर्व आमचे गुरुबंधू मित्रमंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या सहकार्याने मी आज या ठिकाणी बोलतो आहे. लहानपणी काय शास्त्रामध्ये सांगितलं महाराज, सर्व मित्र भेटावे पण बालपणीचे मित्र भेटू नये. कारण लहानपणापासून त्यांना माहीत असतं का ह्यो कसा होता आणि ह्यो काय करत होता. म्हणून शास्त्रामध्ये सांगितलं महाराज, सगळे मित्र भेटावे पण बालपणीचा मित्र, हे सगळे बालपणीचे मित्र आहेत, पण तरी मोठ्या भावाच्या अंतकरणाने, मोठ्या भावाप्रमाणे ते आम्हाला समजून घेत आहेत. त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो.
सर्व आमच्या संस्थेचे बालगोपाळ विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत। आमचे मृदंगाचार्य असणारे आपले रोहित महाराज तेही आज या ठिकाणी उपस्थित आहेत। आमचे विनेकरी बाबा, सर्व गुरुबंधू मित्रमंडळ ज्यांची सुंदर अशी साऊंड सिस्टम आहेत असे असणारे आपले गुरुकृपा साऊंड सिस्टम हिलालपूरकर तेही संस्थेचे विद्यार्थी आहेत। दरवर्षी नेहमी याप्रमाणे सेवा देत असतात। याही वर्षी सुंदर साऊंड सिस्टम मंडप त्यांनी या ठिकाणी लावलेला आहे। त्यांचीही संस्थांच्या वतीने खूप खूप आभार मानतो। आणि तुम्ही सर्व श्रोतेजन या ठिकाणी कमी आहे पण दर्दी आहे महाराज। काय असतं, श्रोते जास्त नको, कमीच पाहिजे, फक्त चांगले ऐकणारे पाहिजे, आहे का नाही? त्यातले तुम्ही सर्वजण आहेत। तुमच्याही चरणावर नतमस्तक होतो आणि राहिलेल्या वेळामध्ये जे काही वेळ आपल्याकडे महाराजांनी दिलेले आहेत त्या वेळेमध्ये कीर्तन सेवा करण्याचा प्रयत्न करतो। विठ्ठल 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 विठ्ठल। का असतं, जगद्गुरु तुकोबारायापासून संत ज्ञानोबारायापर्यंत किंवा संत बहिणाबाई महाराजापर्यंत जे जे वारकरी संप्रदायामध्ये संत झाले ना महाराज, त्यांचे मनुष्य देहावरती अगणित असे उपकार आहेत। कारण का हो, संतांनी आपल्याला जीवन कसं जगावं हे शिकवलं। काय असतं, सामान्य जीवन वेगळं आणि संतांनी दाखवून दिलेलं जीवन वेगळं असतं। का सामान्य जीवन म्हणजे काय? सामान्य जीवन म्हणजे आपण आपलं जन्मल्यापासून तर आतापर्यंत आपल्या इच्छा, आकांक्षा, गरजा पूर्ण करत जातो, म्हणजे आपण मनाच्या पाठीमागे धावत जातो, याला म्हणतात सामान्य जीवन। परंतु संतांचं जीवन जर आपण बघितलं तर संत मनाच्या पाठीमागे धावत नाही, आपल्या गरजा पूर्ण करत नाही, आपल्या अपेक्षा पूर्ण करत नाही। उलट संत विचार करतात, महाराज मला इच्छा निर्माण का झाली, अपेक्षा निर्माण का झाली, गरजा निर्माण का झाली किंवा मागणी निर्माण का झाली, त्या इच्छेला, गरजेला, अपेक्षेला, मागणीला तिथंच संपवणं हा संतांचा व्यवहार असतो। विठ्ठल 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 विठ्ठल।